माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय। पर्व पहिले आहे आणि इथं पहिल्या पर्वाला जरूर या ठिकाणी सुरुवात केली जात आहे। पंच एक मिनिट जरा स्कोरर प्लीज। सुजल वडे आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचं आहे। आपला स्कोर बुक कुठे आहे? पंच फक्त एक मिनिट। आपण पाहतोय माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले अर्थात रजनी क्रिकेट प्रकाश झोतातील टेनिस क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जरूर या स्पर्धेला आता मात्र आगाज होते, सुरुवात होते। हे सामने देखील आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत। विघ्नहर्ता 11 तळवली संघाचा कर्णधार आपण अध्यक्ष सागर शेठ खानविलकर यांची भेट घ्यायची आहे। विघ्नहर्ता 11 तळवली संघाचा कर्णधार तसेच गणेश यादव आपण देखील सागर शेठ खानविलकर यांची भेट घ्यायची ही विनंती असेल। ज्या संघाची मॅच नाहीये त्याने आपण लाईनअप म्हणून काम पाहायचंय, व्हॉलंटियर म्हणून काम पाहायचंय ही आपल्याला विनंती असेल। तर सलामीची आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज स्वप्नील बेंडखळे आणि आपण पाहतोय विकी पडवळ यावेळेस आपल्याला पाहायला मिळते। बॅटिंग मार्कवर पहिला बॉलर नितेश काळोखे, बॉलिंग मार्कवर आणि यावेळेस पंचांचा जरूर या ठिकाणी इशारा होतोय, गेम होतोय ऑन। या स्पर्धेचा जरूर पहिला बॉल या ठिकाणी नितेश काळोखे हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉल फेकण्यासाठी जरूर सज्ज आणि पहिला बॉल या स्पर्धेतील आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा। आपण पाहिलं बरोबर 8:18 पहिला बॉल फेकलाय नितेश काळोखे या बॉलरने आणि तो वाईड बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। सामन्याला होते सुरुवात, पहिली एक धाव स्कोर कार्डवर जरूर श्री गणेश नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। राजू दादा कदम वावे दिवाळी संघाचा यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका डायरेक्ट बॅटवर, त्याला मात्र सरळ पडवलाय। बेंडखळेच्या पॅड मधून 6 धावा निघतायत, एक पॉवरफुल स्ट्रोक। स्वप्नील बेंडखळे म्हटलं तर विघवली गावचा खेळाडू, विघवली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि विकी पडवळ म्हटला तर नगरोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, नितेश काळोखे म्हटला तर पहूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे। याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख बॉल या ठिकाणी हाताळलाय, एक तेरी एक मेरी अशा पद्धतीचा डाव इथं मात्र सुरू झालाय।
षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा नितेश काळोखेचा पुढचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय विकेट किपरच्या डोक्यावरून हा बॉल सरळ चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतील आणि याच दरम्यान सिंगल एक धाव मिळते स्वप्नील बेंडखळे या फलंदाजाला. या फलंदाजाने आपण जर पाहिलं तर माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये स्वप्नील बेंडखळे हा फलंदाज म्हटला तर तब्बल मागच्या 3 वर्षापूर्वी या खेळाडूच्या नावावर तब्बल 7 ते 8 मॅन ऑफ द सिरीज घेतलेला हा खेळाडू आहे. अतिशय पॉवरफुल खेळाडू. या ठिकाणी आपण पाहतोय विकी स्ट्राइक एंड वर ॲप ट्रॅकरचा बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने स्टेअर करण्याचा विचार केला होता. यावेळेस आपण पाहतोय बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता केली जाते नितेश काळोखे या बॉलर कडून. जबरदस्त 2023 आणि 24 मध्ये काय स्वतःमध्ये बदलाव केला नितेश काळोखे या बॉलरने. सुरेख या ठिकाणी बॉलिंग आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. याच दरम्यान पुन्हा आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न पण इथं आपण पाहतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये जेएलटी फ्लाय. विकेट नंबर 1 विकी पडवळ. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता विकी पडवळ याने, परंतु इथं आपण पाहिलं आता शॉर्ट स्क्वेअर लेगला जेएलटी फ्लाय सर्कल मध्ये आणि एक महत्वाची विकेट नक्कीच मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. स्वागत फायटर संघाचा पहिला बॉलर आपण नितेश काळोखे पाहतोय. एक भेदक असा मारा करतोय ज्याने जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मी पाहिलं होतं जावटे गावच्या भोसले मैदानावर काय बॉलिंग केली होती. बेस्ट बॉलरचा किताब मिळवला होता. बीडीएसपी पौर संघाकडून हा खेळाडू खेळत होता आणि पॉवरफुल बॉलिंगचा प्रदर्शन नक्कीच पाहायला मिळाला. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा मोठा हिट मारण्याचा प्रयास केला गेलाय. बॅटच्या टोला हा बॉल लागला आणि इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव दिली जाते. केतन शिंदे यावेळेस आपण पाहतोय नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी येतोय. षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर 9 धावा राजूदादा कदम वावे दिवाळी या संघाच्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. ही लढत जर आपण पाहिलेत ना, एका बाजूला संघ मालक राजूदादा कदम आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वागत फायटर संघाचे संघ मालक सुभाष शेठ दळवी यांच्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीची मॅच, सुरुवातीचा सामना खऱ्या अर्थानं. आणि या सामन्यामध्ये नक्कीच एक वेगळं वळण नक्की आपल्याला पाहायला मिळेल. पण इथं जर आपण पाहतोय ना तर प्रकाश झोतातील लाईट क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर हा देखील एक फरक आपल्याला दिवसामध्ये आणि रात्रीमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर यावेळेस मात्र आपण पाहूया बॉलिंग मार्कवर कोण येतोय स्वागत फायटर संघाकडून. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल या ठिकाणी जरूर हाताळला गेलाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय शुभम शेपोंडे. शुभम शेपोंडे म्हटलं तर जावटे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. मूळ गाव जर पाहिलं त्या खेळाडूचं तर जावटे आणि नक्कीच एक चांगला बॉलर म्हणून याची ओळख आहे. षटकातील आपण पाहूया दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. यावेळेस मात्र येतोय लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. धन्यवाद. केतन शिंदे. केतन शिंदेच्या बॅट मधून आपण पाहतोय 6 धावा जरूर पाहायला मिळाल्या. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका कव्हरच्या दिशेला बॉल जातोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक मित होतोय. इथं मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॅकअप लावला जातो. यावेळेस मात्र डेंजर झोन कडे. ओ हो नजर हटी दुर्घटना घटी. न मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा. एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा. अब मैं क्या करूं, अब तो मैं मत चला मेरे घर पे. स्वप्नील बेंडखळे बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
मॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच प्रस्थान करताना पाहणार आहोत. फलंदाजांनी तयार राहायचंय. नंबर 4 वर सुजल वडे यावेळेस फलंदाजी मार्कवर जरूर आपल्याला पाहायला मिळतील. या असोसिएशनचे सचिव देखील आहेत आणि आपण पाहिलं ना तर तळवली संघाचे कर्णधार म्हणून गेल्या 4 वर्षापासून मी पाहतोय सुजल वडे यांना आणि यावेळेस त्यांची वर्णी लागली आहे खऱ्या अर्थानं राजूदादा कदम वावे दिवाळी संघाकडून. नंबर 4 वर इन ॲट नंबर 4 केतन शिंदे वारक गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. जरूर मैदानाच्या आतमध्ये एक पॉवरफुल हिटर म्हणून जरूर ओळख आहे केतन शिंदेची देखील. शुभम शेपोंडे यावेळेस बॉलिंग अटॅक करण्यासाठी षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला अचूक टप्प्याचा चांगला बॉल. इथं मात्र हाताळलाय. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. मोठा हिट मारण्याचा प्रयास केला होता पण इथं आपण पाहतोय जरूर डॉट बॉलची सांगता केली जाते. या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. आतापर्यंत 4 चेंडू षटकातील फेकलेत शुभम शेपोंडे या बॉलरने आणि शुभम शेपोंडे म्हटलं तर खरंच एक उत्कृष्ट क्रिकेटर. याच दरम्यान आपण पाहतोय आवाज आलाय पंचांचा बोर्ड आकाशाकडे. यावेळेस फलंदाज क्रमांक आणखी एक केतन शिंदे. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. वाह काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख या ठिकाणी गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय आपल्याला. शुभम शेपोंडे ज्याची आपण पाहिलं ना इंडियन आर्मी मध्ये निवड झालेले खेळाडू आहे. कारण जावटे गावामध्ये ज्यावेळेस मी कॉमेंट्री करत होतो त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तो मेसेज आला होता माझ्यापर्यंत आणि हा खेळाडू इंडियन आर्मी मध्ये खऱ्या अर्थाने सिलेक्ट झाला. मित्रांनो खरंच कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन शुभम शेपोंडेचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जावटे गावाचा हा खेळाडू आहे कारण ज्यावेळेस गावदेवी चषक आणि वीर हनुमान चषक जावटे गावामध्ये मी तब्बल 4 दिवस त्या सामन्याचं समालोचन केलं होतं आणि त्यावेळेस तिथं देखील मान सन्मान झाला होता. इथं देखील आपण त्याचा मान सन्मान करणार आहोत पण त्याच्या अगोदर क्रिकेटच्या मैदानात बॉलिंग करताना नक्कीच पाहायला मिळतोय चांगले बॉल या ठिकाणी पाहायला मिळतात. अचूक टप्प्याची बॉलिंग जरूर केली जाते. षटकातील शेवटचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. 1 बाउन्स धमाकेदार चेंडू अटके पार आलाय. दर्जेदार शानदार चौकार. दोन षटकाखेर आपण पाहतोय 20-20 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या या नाईट क्रिकेटमध्ये माझ्या समेत समालोचन करण्यासाठी सन्माननीय आदरणीय म्हात्रे सर आहेत, हर्षलजी मुंडे आहेत, तदनंतर दिगंबरजी कुंटेकर असे 4 समालोचक जोडलेले आहेत. तर ऐकूया 2 षटकाखेर 20 धावा असताना म्हात्रे सर यांचा आवाज. हेलो हेलो सभी तमाम दर्शकों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. दूसरा ओवर लेकर आ रहे हैं फिर से एक बार वो कारनामा हासिल करने के लिए नीतीश कालो के गेंदबाजी के मार पर यहां पर विघ्नहर्ता तलौली ने सलामी के तीनों ही बल्लेबाज खो दिए हैं. स्वप्निल भेनकले, विकी पड़वल और केतन शिंदे. निजी पहली गेंद इस ओवर की और सीधी डिप पॉइंट के हाथ में देकर बल्लेबाज सुजल बैक टू द पैविलियन. चौथा धक्का विघ्नहर्ता तलौली टीम के लिए. अध्यक्ष आपली आतुरतीने वाट पाहत आहेत.
जाम होता हुआ ये माहौल, उत्तर की ओर से बहती हुई ये तेज हवाई लहरें, मौसम बहुत ही बड़ा मस्ताना हो चुका है। और ऐसे परिस्थितियों में जो क्रिकेट के शौकीनों की यहाँ पर कोई कमी नहीं है। अपना घरेलू वक्त निकालकर इस टूर्नामेंट का जो आयोजन किया है सम्माननीय माणगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के कार्याध्यक्ष दीपक शेठ यादव, और यहाँ पर निजी फुल टॉस गेंद रोकना असंभव, वन बाउंस एलओसी के बाहर 4 रन। और जी हाँ, मैन अंपायर का यही इशारा आया है, कमर के ऊपर से डाली गई थी गेंद, नो बॉल के रूप में दी जाएगी। स्कोर में तब्दीली, स्कोर हल्का सा उछाल लेता हुआ 25। कैरम बॉल डालने का प्रयास किया था नीतीश कालोखे ने, लेकिन यहां पर यह यौका देखने को नहीं मिला। और सीधी गेंद फुल टॉस के तौर पर बल्ले के पंच पर आए और सीधी गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखाओं के बाहर, वन बाउंस सीमा रेखाओं के बाहर 4 रन के लिए। सर्विस तेलंगे माने जाते हैं माणगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के लिए। एक लंबे ऊंचे कद के बल्लेबाज है, हर गांव के सरजमी पर अपना वो लोहा मनवाते हैं। आज फिर से एक बार घरेलू मैदान पर आन बान शान रखते हुए अंदर की तरफ आते हुए ये बिल्कुल सबमरीन डिलीवरी अलोंग विद द कारपेट गेंद ट्रैवल करते हुए लॉन्ग ऑफ सीमा रेखाओं की तरफ, लेकिन पीछे प्रोडक्शन एक ही रन से मुकम्मल होना पड़ेगा। एक रन के तब्दीली से स्कोर में हल्का सा उछाल देखने को मिला, स्कोर आगे बढ़ता हुआ 26। फिर से एक बार उड़ता हुआ गेंद बिल्कुल पॉपिंग लाइन से बाहर, सफल होते हुए ऑफ स्टंप की ओर बल्लेबाज, लेकिन गेंद इतनी तेज-तर्रार की गेंद और बल्ला इनके बीच में कोई मुलाकात देखने को नहीं मिली। सीधी गेंद कीपर के दस्तानों की ओर जाकर निकल गई। एक बींदी गेंद, एक जिलाबी गेंद इस ओर से पहली मर्तबा देखने को मिलती हुई। शॉट द लेंथ, बल्ले का टॉपेज, स्लीपर कवर पर यह गेंद जाकर लैंडिंग हुई थी। फील्डर वहां पर मौजूद होने के बगैर ये कैच मुनासिब नहीं बना और यहां पर जीवनदान मिलता हुआ 27। हर गेंद में परिवर्तन देखने को मिलता है, कभी फ्लैटेड गेंद देखने को मिलते हैं, कभी शॉर्ट ऑफ द लेंथ, कभी मिडल ऑफ द लेंथ। हर गेंदबाजी में मिश्रण करते हुए देखते हैं। अपने कोर्टों का दूसरा स्पेल पूरा करने के लिए आए हैं नीतीश कालो के नॉन स्ट्राइक एंड की ओर से 10-12 गज का फासला दौड़ने के शुरू, विकेटों को पार करते हुए बाहरी बाहरी बहुत ही बाहरी, लेकिन अंपायर के मन में कोई संकोच नहीं है। सीधी गेंद पॉपिंग लाइन के अंदर से निकलती हुई कीपर की ओर, एक और इस ओर से जिलाबी गेंद आती हुई, आखिरी गेंद आना बाकी। दूसरे ओवर के पावर प्ले, तीसरे ओवर के फिर से शॉट ऑफ द लेंथ, बल्ले का एज बिल्कुल फॉलो थ्रू में इस गेंद को दबोच लिया। इसी के जरिए 3 ओवर का खेल खत्म होने के बगैर स्कोर में उछाल देखने को मिला। सिर्फ 27, यानी कि प्रति ओवर 9.00 की औसत बरकरार रखती हुई राजू दादा कदम मुआविदी वाली तीन ओवर के बाद मैदान में ड्रिंक्स दिया जाएगा। यकीनन यहां पर 3 ओवर के बाद यहां पर खेल हल्का सा रुका हुआ है। मैं लेकर जाता हूं ऑनलाइन स्कोरर जो है, यूट्यूब के ऑनलाइन स्कोरर है क्षितिज कल्याणकर, यूट्यूब ऑपरेटर है साहिल कोंडस्कर, यूट्यूब मेन कैमरामैन है आतिश मालवी, यूट्यूब साइड कैमरामैन है सौरभ भीसे, और ये आवाज आपके कानों में गूंज रही है वो है डीजे ऑपरेटर विलास सेठ मैन फ्रॉम गोरेगांव, और मेरे साथ स्कोरर है अजय। उसके बाद जो आज की अंपायर की भूमिका निभा रहे हैं वो है शेखर हिरगुड़े मैन फ्रॉम कल्याण और बाला इकरे मैन फ्रॉम कल्याण, और इसके बाद जो अंपायर मैदान में दिखाई देंगे वो है शाहिद मोमिन मैन फ्रॉम भिवंडी
उसके बाद नदीम शाह मैन फ्रॉम ट्रॉम्बे बंबई, और मेरे साथ कमेंट्री में जुड़े हैं दिगंबर कुंडेकर मैन फ्रॉम निजामपुर, हर्षल मुंडे किला रोहा, योगेश जादव मैन फ्रॉम पहूर, और आपकी खिदमत में जो आवाज पहुंच रही है वो म्हात्रे सर। बल्ले के नीचे डाली गई थी गेंद, बिल्कुल परिपक्वता से ऑनलाइन के सामने मिली थी, लेकिन गेंद और बल्ला इनके बीच में कोई मुलाकात देखने को नहीं मिली। चौथा ओवर लेकर आ रहे हैं दर्शन शिंदे, राइट हैंड राउंड द विकेट के लिए 10-12 गज का फासला, राइट एंड मीडियम पेसर के रूप में दौड़ने की शुरू, अंपायर को पार करते हुए, विकेटों को पार करते हुए, बिल्कुल बल्ले के नीचे डाली गई थी गेंद, सीधी गेंद फील्डर के हाथ में, पलक झपकते ही गेंद फील्डर के हाथ में मिली थी, लेकिन यहां पर कैच ड्रॉप, यहां पर कैच ड्रॉप हुआ है। नीतीश कालोके ने यह कैच छोड़ा है। मैं कहने का मतलब यही, अजी भीगा हुआ आदमी बारिश से नहीं डरता और कटा हुआ मुर्गा आग से नहीं डरता। ये कैच छोड़ा है, ये पछताना पड़ेगा। फिर से एक बार ऑन स्ट्राइक पर है सर्वेश तेलंगे, जड़ में डाली, पूरी तरह से गेंद को जड़ में डाला, बिल्कुल यॉर्क ब्लॉक हॉल में। इस गेंद को भला भला रुस्तम भी नतमस्तक हो जाता है, गेंद का समर्थन करता है, गेंद की एप्रिशिएट करता है। फुल टॉस गेंद, सीधी गेंद, टांग के ऊपर जोरदार अपील पगबादा के लिए, लेकिन जी हां यहां पर गेंद जहां पर लैंडिंग हुई थी बिल्कुल लेस्टम के बाहर टच हुई थी, इसलिए अंपायर के मन में कोई शंका पैदा नहीं हुई। लेग बाइट के रूप में यहां पर एक अतिरिक्त रन मिलता हुआ, स्कोर में हल्का सा उछाल देखने को मिलता हुआ। 29 फिर से एक बार पुल करने का प्रयास, लॉन्ग ऑफ सीमा रेखा की तरफ, हवा की झोंकों से यहां पर नजर बचा के नीतीश कालोके फिर से एक बार परिश्रम करते हुए सिर्फ एक रन मिलता हुआ, स्कोर में उछाल देखने को मिला। 30 बिल्कुल मिडल ऑफ द लेंथ, हवाई फायर, फील्डर गेंद के नीचे हवा के साथ ही यहां पर टिप मिड विकेट के ऊपर वहां पर सैनिक तैयार था, और एक और शानदार कैच यहां पर, ये एक के बाद एक झटके यहां पर राजू दादा कदम वावेदी वाली टीम के लिए। सर्वेश तेलंगे, बहुत बड़ी मछली फंस गई है जाल में, बहुत बड़ी मछली फंस गई है जाल में। 2023 और 24 के मद्देनजर को रखते हुए ये बहुत ही हरफन मौला बल्लेबाज है, हर गांव के सरजमी पर अपना लोहा मनवाते हैं, और यहां पर अब बैक टू द पैवेलियन जाते हुए आखिरी ओवर किसके हाथों में जिम्मेदारी होगी ये बयान करने के लिए ले चलता हूं माइक्रोफोन के ऊपर फिर से एक बार मेरे साथी सहयोगी कमेंटेटर योगेश सर की बात। धन्यवाद। धन्यवाद म्हात्रे सर। जाऊया मॅच कडे। इथं आपण पाहतोय स्कोर कार्डवर आतापर्यंत 30 धावा। त्यावेळेस बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय तेजस काळोके, पहूर संघाला बिलॉंग करणारा खेळाडू, जरूर स्वतः टीमचा कर्णधार आहे आणि स्वतः जिम्मेदारी जरूर या ठिकाणी घेतली आहे। बॉल हातामध्ये घेतलाय बॉलिंग करण्यासाठी। यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अभिजित कदम आलाय, न्यू बॅटर नंबर 7 वर। याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय, बॉल सरळ चाललाय, डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर। सौरभ कासरेकर सुरेख फटका सौरभ कासरेकर म्हटलं तर नागाव, मूळ याचं गाव आपण पाहिलं तर नागाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। ओहो हो, यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटर जाऊन यावेळेस मात्र सुरेख फटका खेळलाय। इथं आपण पाहतोय एक धाव जरूर क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणूया चोरटी धाव घेतली आहे सौरभ कासरेकरने।
एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे सौरभ कासरेकर म्हटलं तर, आणि कोणत्या क्षणी डाऊन द ग्राउंड फटके घ्यायचे, कधी मोठे फटके घ्यायचे याचा मात्र सातत्याने मैदानाच्या आतमध्ये विचार करत असतो सौरभ कासरेकर हा फलंदाज. वा, याच दरम्यान आपण पाहतोय ऑफसाईडच्या बाहेर जाणारा बॉल तेजस काळोखे याचा. यावेळेस पंचांनी मात्र आपण पाहतोय इथं एका धावेची शिक्षा दिली आहे. जसं आपण कोर्टामध्ये गेल्यानंतर आरोपीला जस्ट शिक्षा ठोठावत असतात ना क्रिकेटच्या मैदानावर देखील तसं चित्र पाहायला मिळतं. पंचांनी देखील बॉलरला शिक्षा ठोठावत असतात आणि तो चित्र ते क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तेजस काळोखे. ओ, या वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हा बॉल, पण इथं आपण पाहतोय चांगली लाईन जरूर आहे. थोडासा वाईड यॉर्कर फेकलाय, शरीरापासून बॉलला दूर फेकलंय आणि इथं डॉट बॉलची सांगता केली जाते. 3 चेंडू षटकातील होते. या षटकातील आता 3 चेंडूंचा खेळ बाकी. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय जरूर. इथं आपण पाहतोय सिंगल, एक धाव कव्हरच्या दिशेला. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय. 39 धावा स्कोर कार्डवर. राजू दादा कदम वावे दिवाळी संघाची. वा, अजूनही 2 चेंडू बाकी. तब्बल 5 षटकांची मॅच आतापर्यंत जरूर या ठिकाणी थांबवले, खास करून या मॅच मध्ये. षटकातील 5वा बॉल, 5व्या बॉलवर जरूर प्रहार केलाय. इथं आपण पाहतोय हा बॉल सीमारेषा पार होईल का? यस, हा बॉल मात्र सरळ सीमारेषा पार लॉंग ऑन बाउंड्री रेंजच्या बाहेर येतोय. बेस्ट चौकार. कार्डवर षटकातील आता आपण पाहूया शेवटचा एक बॉल. शेवटचा षटक, शेवटचा एक बॉल तेजस काळोखे याचा या षटकातील. आणि शेवटचा बॉल, ओ शेवटचा बॉल अतिशय सुरेख या ठिकाणी लाईन अचूक टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय आणि शेवटचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय डॉट जातोय. टोटल धाव संख्या 5 षटक अखेर 43 धावा जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 44 धावांची गरज जिंकण्यासाठी. स्वागत फायटर्स संघाला. हॅलो, सर्व मानगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजच्या मागच्या साईडला यायचं आहे. असोसिएशन कमिटी, फक्त कमिटीचे पदाधिकारी जे असतील तेवढेच येतील, बाकी कुणी यायचं नाही. धन्यवाद. अध्यक्ष सागर शेठ खानविलकर यांची वॉर्निंग, यांची सूचना या ठिकाणी खेळाडूंसाठी आलेली आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. विघ्नार्थ 11 तळवली विरुद्ध सनी नील 11 वडाची वाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. आणि या ठिकाणी आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बदलाव करणार आहोत, कारण आजच्या या रजनी क्रिकेट मध्ये टोटल 4 कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळते. मी स्वतः योगेश जाधव, माझ्या समेत हर्षलजी मुंडे देखील आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर म्हात्रे सर आहेत आणि दिगंबर कुंटेकर आहेत. तर आपण जाऊया आता जरूर कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. पुढचा आवाज आपण ऐकूया हर्षल मुंडे यांचा. तोपर्यंत धन्यवाद. हेलो चेक, हेलो 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 चेक, हेलो 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 चेक. चला मी विनंती करेन टीम विघ्नहर्ता 11 तळवली त्यांच्या विपक्षामध्ये टीम सनी नील 11 वडाची वाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही तुमची वाट बघतो. आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस कंप्लीट करायचा आणि दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्या. इथून पुढे आपल्याला टाइम सेट करायचा आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला 5 मिनिटे दिली जातील आणि 20 मिनिटामध्ये पहिले 4 षटक तुम्हाला कंपल्सरी कंप्लीट करायचे आहेत. अथवा 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू हा मात्र 5व्या षटकासाठी घेतला जाईल. यस,
मैदानाच्या चहूबाजूला आमचे क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, त्याचबरोबर dreamscricket.in या वाहिनीवरती जुळलेले थेट सगळे लाईव्ह प्रेक्षक, व्यासपीठावरती मुख्य आमच्या सगळ्या मान्यवरांचं या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य स्पर्धा माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 आणि नाईट ओव्हरमचे दमदार असे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतील। त्याचबरोबर या संपूर्ण समालोचन कक्षामध्ये या सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये निजामपूर विभागाचा गोड आवाज आमचे साथी समालोचक दिगंबरजी खुंटेकर यांच्या समवेत आपण जुळणार आहोत। महत्त्वपूर्ण सामना असेल। या संपूर्ण स्पर्धेची पहिलीच मॅच मैदानावरती चालू आहे। एका बाजूला टीम राजूदादा कदम वावे दिवाळी, त्यांच्या विपक्षामध्ये टीम स्वागत फायटर्स, या पलीकडे आपण म्हात्रे सरांचा त्यांच्या समवेत योगीजी जाधव सरांचा आवाज ऐकत होतो, त्यांचेही खूप सारे आभार मानूया। त्यांनाही आजच्या रात्रीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। आणि मैदानाच्या आतमधले आणि त्याचबरोबर आमचे तिसरे पंच या संपूर्ण जेपी पॅनलच्या या चारही पंचांना खूप साऱ्या आजच्या रात्रीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया। 44 धावांचा पाठलाग करायचा, 30 चेंडू पाहायला मिळतील, 5 ओव्हरची मॅच। सेकंड इनिंग उत्तरार्धाचा खेळ, दोन्ही टीमना विजयाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देऊया। बॉलिंग मार्क वरती पहिला गोलंदाज आला, नाव आहे सर्वेश, सलामीची जोडी मैदानावरती दर्शन आणि अक्षय। लेट्स प्ले मॅच ऑन सेकंड इनिंग। ओहो, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन उडवला, बॉल चालला डीप कव्हरला, सीमारेखेच्या अगदी लगोलग, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग बघायला मिळते। बॉलला पकडलंय, बॉलची फेक केली आहे, पण त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी बघता बघता 2 धावा इथे मात्र अलगदशा कंप्लीट केल्यात। सुरुवात 2 न झाली आहे, पाठलाग 44 चा करायचा, धावा तेवढ्याशा जास्त नाहीयेत, कमी नाहीयेत, ही खेळपट्टी तेवढीशी लाभक आहे। काय वाटतं दिगंबर सर? आपण पाहतोय एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आणि माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार, पहिलीच मॅच 44 चा पाठलाग करायचा। हॅलो, माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग। मित्रांनो, आपण हे पहिलं पर्व या ठिकाणी अनुभवतोय। निश्चित माणगाव तालुक्यामध्ये आपण पहिल्यांदाच प्रकाश झोतातील हे सामने या ठिकाणी अनुभवायचा योग आपल्या सर्वांना आलाय। पहिली मॅच आहे, निश्चित या पहिल्या मॅचचं पंच म्हणून काम पाहत आहे शेखर हिरगुडे, मॅन फ्रॉम कल्याण, बाला इकरे, मॅन फ्रॉम कल्याण। अतिशय जबरदस्त जेपी पॅनलचे पंच 2 आपल्याला लाभले। 44 धावांचा पाठलाग करायचा, निश्चितप्रमाणे हा संघ खेळतोय। स्वागत फायटर, अतिशय जबरदस्त फटका, पहिला मोठा फटका आलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी। कम ऑन डीजे। डीजे ऑपरेटर विलास शेठ गोरेगावचे आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू, गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय, चेंडू समजला नाही, गुडलाईन स्पॉट वरून चेंडू उडाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यांनी त्याचं काम पूर्ण केलंय। 44 धावांचा 30 चेंडूंमध्ये पाठलाग करायचा आहे। लो स्कोरिंग मॅच दिसते, कारण विकेटचा अंदाज तितकासा नव्हता, कारण पहिली मॅच आपण पाहतो निश्चित नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय कर्णधार घेत असतो, कारण चेसिंग करणं तितकं सोपं असतं आणि फलंदाजी करताना 43 धावा धावफलकावर लावल्या गेल्या। निश्चितप्रमाणे पहिलं षटक हाताळतोय गोलंदाजी मार्कवर सर्वेश, अतिशय जबरदस्त गोलंदाजी, पंचांच्या डाव्या साईडून फटका, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही समजत नाही आहे फलंदाजाला आणि गोलंदाज त्याचं काम पूर्ण करतोय। चेंडू फेकतोय, काहीसे चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील आणि धावा अद्याप धावफलकावर झाल्यात 6। प्रकाश झोतातील पहिलं पर्व आहे माणगाव तालुक्यातला आणि गर्दी देखील तितकीच आहे प्रेक्षकांची। प्रेक्षकांना एक चांगला आनंद देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनुभवतोय। निश्चितप्रमाणे स्वतःला सिद्ध करावं लागेल फलंदाजाला, काही समजत नाही, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? आणि जरूर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी। अप्रतिम फटका शेवटच्या चेंडूवर घेऊन काढलाय।
10 धावांचा पाठलाग या करण्यात यशस्वी ठरतोय हा संघ वावे दिवाळी. आपण जी विकेट पाहताय 4 दिवस तब्बल लागलेत ती बनवायला आणि आमचे साथी समालोचक म्हात्रे सर यांच्या माध्यमातून ही विकेट मला असं वाटते बनवण्यात आली आहे. जबरदस्त विकेटचं या ठिकाणी काम त्यांनी केलं आहे. त्यांचं देखील निश्चितप्रमाणे आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण ना आपण क्रिकेट म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे विकेट. आणि तुमचं जर पिच चांगली असेल तर निश्चितप्रमाणे खेळाडूला देखील तितकीच मजा येते खेळायला. आणि म्हात्रे सरांनी ते काम पूर्ण केलंय, धन्यवाद सर. पहिलं षटक होत आहे. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक राहुलच्या माध्यमातून फेकलं जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चौकार, 4 धावा. सिद्ध करावं लागेल फलंदाजाला स्वतःला. एक IPL मधलं परवाचं उदाहरण मी देईन निश्चितप्रमाणे. शशांक सिंगचं किंग्स 11 पंजाब किंग्स चे ओनर प्रीती झिंटा यांनी हा खेळाडू चुकून खरेदी केला होता आणि त्या खेळाडूंनी स्वतःला परवाच्या मॅच मध्ये जो गुजरात टायटन्स समोर स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि अतिशय जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून झाला आणि स्वतःला कसं सिद्ध करायचं याचं नामवंत उदाहरण त्यांनी त्याच्या माध्यमातून दिलं. छत्तीसगडचा खेळाडू होता शशांक सिंग. या चेंडूवर मात्र 1 धाव आली आहे. स्ट्राइक रोटेट होते. धावसंख्या पुढे जाते 15 या आकड्यावर मला असं वाटतंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू अडवा बॅटने खेळायचा होता. बॉल शॉट स्क्वेअर लेगला चालला. क्षेत्ररक्षक येतील, बॅक करतील. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळते. बघा सुरुवातीचा खेळ चांगला झाला. 44चा पाठलाग करायचा आणि 44चा पाठलाग करत असताना सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. थोडी लडखडत का होईना सुरुवात झाली. विकेट गेली नाहीये ही जमाची बाब राहील बॅटिंग करत असताना टीमसाठी, कारण की धावा बनवायच्या. 44 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडू तुमच्या समोर आहेत आणि पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची लीडिंग एज. बॉल शॉट बॅकवर्ड गली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. कठीण झेल पकडला. यावेळेला पहिला विकेटचं बदंग, पहिला धक्का. महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर अक्षय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर आतापर्यंत धावा धावफलकावरती लागल्यात तर तब्बल 16 आणि 16 धावा धावफलकावरती लागल्यानंतर इथे मात्र आपण जर पाहिलं तर धावा अपेक्षित आहेत. धावा बनवायच्या. 44चा पाठलाग करायचा. धावा तेवढ्याशा जास्तही नाहीयेत, कमीही नाहीयेत. ही खेळपट्टी दोन्हीही बाजूनं पोषक आहे. मात्र सरांनी बरीचशी मेहनत घेतली आणि त्याच वेळेला आयोजकांची दमदार मेहनत पाहायला मिळते आणि माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार हा आपल्या समोर आज आपल्याला अनुभवायला पाहायला मिळते. या दमदार स्पर्धा, या एका रात्रीमध्ये पार पडणारी स्पर्धा. एका रात्रीमध्ये 8 संघ नशीब आजमावताना पाहायला मिळतील. एकाला जिंकायचा, कोणाला तरी विजेतेपद आपल्या नावावरती करायचा. निश्चितपणे सांगितलं जाईल की माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग जी प्रकाश जोतातील पहिली पार पडली होती ना, त्याचे हकदार पहिले आम्ही राहिलो होतो. यस पंच, जे सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आले त्यांना विनंती करेन सीमारेषेच्या बाहेर आपण जायचं. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. नवीन बॅट्समन तेजस ऑन स्ट्राइक. यावेळीचा बॉल अडवा बॅटनं अलॉंग विथ द कार्पेट. बॉल लॉंग ऑन ला क्लिअर होतोय. मिस फील्ड. क्षेत्ररक्षणाची साथ खराब. बॉल लॉंग ऑन सीमा पार. दोन्ही कॅप. हॅलो. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 धावा येताना बघायला मिळाला. धावा आला, धावा बनला. 44चा पाठलागही होईल. क्षेत्ररक्षणाची साथ तेवढीशी खराब मिळते. आउटफील्ड फास्ट आहे. गोहीच्या वेगानं बॉल निसटताना पाहायला मिळालेत. लॉंग ऑनला चौकार आला. पुढचा बॉल कमबॅक होईल का राहुल? यावेळीचा बॉल शरीरावरती आदळणारा पाहायला मिळाला. भन्नाट वेग होता. अचूक तो टप्पा पाहायला मिळाला. मेरिट वरती चेंडू आणि त्याच वेळेला डॉट बॉलची सांगता.
चांगला चेंडू, चांगला कमबॅक. संघाची धावसंख्या 20 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 10.00च्या सरासरीनं बॅटिंग झाली आहे. 2 षटकामध्ये 20 धावा बनलात, म्हणजे येणारे अजूनही 3 षटक आवश्यकता 24 धावांची. 18 बॉल 24 ची गरज आहे. प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण जाऊया. टॉस वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय सर्वेश तेलंगे. पहिली 6 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. मला असं वाटतं लो स्कोरिंग मॅच आहे. 44 धावा 30 चेंडूंमध्ये. खेळपट्टी पोषक आहे. वा, जबरदस्त फटका खेळून काढला. 1 धाव मात्र मिळेल सिंगलच्या परीने. हा धावफलक मात्र पुढे येईल 21 या आकड्यावर. एक गडी बाद 21 अशी धावसंख्या. मला असं वाटतं अजूनही 23 धावांची आवश्यकता असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. 17 सकाळपासून आपण जर पाहाल तर 39 ते 40च्या दरम्यान टेम्परेचर होतं आणि प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की मला प्रकाश झोतातील स्पर्धा खेळायला मिळावी. आणि माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनने हा मात्र प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय. कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव आणि अध्यक्ष सागर शेठ खानविलकर यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितप्रमाणे प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की मला प्रकाश झोतातील स्पर्धा खेळायला मिळावी, परंतु माणगाव तालुक्यात ही सर्वात पहिली स्पर्धा आहे. आणि हर्षल मगाशी बोलला की 8 संघ खेळत आहेत, नशीब आजमावत आहेत, कोणता तरी एक संघ जिंकणार आहे आणि तो संघ निश्चित कधीतरी सांगेल की पहिली प्रकाश झोतातील माणगाव तालुक्यातील स्पर्धेचं विजेतेपद हे आम्ही पटकावलं होतं. चेंडू हवेत आहे, पाहायचंय काय करतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अतिशय दमदार फटका. कमॉन डीजे. क्रिकेट अतिशय संपूर्ण जगाला आणि खेळाडूंना वेळ लावला अक्षरशः. मग सर्वच खेळाडू असतील त्यामध्ये, आम्ही पण त्यामध्ये असू, कारण असोसिएशन मध्ये खेळणारा खेळाडू हा तालुक्याला रिप्रेझेंट करायला लागला, त्यानंतर जिल्ह्याला. सुचनभाई कदम आणि मंदार कदम कॅप्टन पाठवायचे आहेत प्लीज. विनंती आहे. आपल्याला पहिल्या सत्राचा खेळ संपलाय तरी आपला नेक्स्ट मॅचचा टॉस नाही उडालाय. फुल ऑरलाईन डिलिव्हरी, अतिशय जबरदस्त फटका. कव्हरच्या दिशेने चेंडू अडवेल, त्यानंतर धाव मिळेल 1. 29 धावा अद्याप धावफलकावर लागताय जरूर. 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकातील सर्वेशचे. सर्वेश एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे संघाचा आणि संपूर्ण संघाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे. वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय. प्रत्येक गोलंदाजाला एक इनिंग मध्ये मात्र 12 चेंडू फेकायला मिळतील आणि त्यामध्ये पूर्ण संघाची धुरा त्याच्या खांद्यावर असेल. सगळेच खेळाडू आपला 100% आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न या प्लॅटफॉर्म मध्ये करतील. चेंडू हवेत आहे. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार येतोय. 6 धावा. डीजे. धावा. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सर्वेश वारंवार सज्ज होते, परंतु लयबद्ध गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. दिशा भरकटते, परंतु हा चेंडू मात्र डॉट जाईल. आणि या नंतरची जी मॅच आहे, प्लीज विनंती आहे आपल्याला. हेलो, चलो इसके बाद होने वाला मुकाबला है विघ्नहर्ता 11 तलौली बनाम सन्नी नील वड़ाचीवाड़ी में. दोनों ही टीमों को कप्तानों को इत्तला दे खबर दर्ज करना चाहूंगा कि जल्द से जल्द इस कमेंट बॉक्स में टॉस बॉक्स में आके टॉस किया जाए और ये टॉस
सन्माननीय दलवी अर्थात दाजी, मैं इनको इनवाइट करना चाहूंगा। इसके बाद होने वाला मुकाबला तलवली बनाम सन्नी नील वड़ा को मैं खबर दर्ज करना चाहूंगा। टॉस का बॉक्स में आके टॉस किया जाए और दोनों टीमों के कप्तानों को शुभकामनाएं देने के लिए मैं या ठिकाणी सन्माननीय दाजी दळवी उपस्थित आहेत, प्रमुख पाहुणे आहेत स्पर्धेचे। विनंती आहे दोन्ही कर्णधारांना की आपण येऊन नाणेफेक करायची आहे, आपणच स्पर्धा डिले नाही करायची आहे। कर्णधारांच्या आधी पाहुणे मंचावर येत आहेत, प्लीज विनंती आहे। सूचक कदम प्लीज। मला असं वाटतं समीकरण बनायला 12 चेंडू आणि 8 धावांचं, सॉरी 9 धावा, 12 चेंडू आणि 9 धावा। शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला, त्वरित आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। कर्णधारानं विश्वास संपादन केलाय। गोलंदाज आर्यन भोसलेवर दारोमदार दिली आहे, मात्र कर्णधार संघाच्या कर्णधारांनी एक 10 ते 12 पावलांचा रनअप आहे। पंचांच्या डावीकडून म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल आर्यन। थोडासा लांब होता चेंडू, फलंदाजाला काही समजला नाही, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो। अशा प्रकारचे चेंडू फेकणं गरजेचं आहे, कारण 44 धावांचा पाठलाग करायचा होता। निश्चितप्रमाणे समीकरण बदललंय, 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला। आणि आर्यन मात्र हे समीकरण रोखेल काय याच्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत। पहिल्या चेंडूवर त्यांनी आपले इरादे स्पष्ट जरूर केलेत। इन बॅट प्रकारचा चेंडू होता, मात्र डीप कव्हरच्या दिशेने तो ढकललाय। 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज दोन्ही। 7 धावांची आवश्यकता असणार आहे, मात्र चेंडू शिल्लक आहेत 10। जबरदस्त नियोजन आपण संघाने मात्र वडाची वाडी संघाने टॉस जिंकलेले। माझ्यासमोर आहेत मंदार कदम। मंदार, आपण तर इथे फक्त 43 धावा झालेले आहेत आणि एकदम हॉरिझॉन्टल ट्रॅक असल्या कारणानं आपण जिंकले। निर्णय असेल तर समोरची टीम आहे, आपल्या समोर एक तगडी टीम आहे। या संघ किती आकड्यापर्यंत रोखू शकाल? कमीत कमी 30-35 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न। यकीनन इथे 35 हा आकडा त्यांनी सांगितलेला आहे की एवढी खोलवरती त्यांची गोलंदाजी आहे। आपण गोलंदाज वापरणार लेग स्पिन आहे की फास्टर तुम्हाला दिसतील। अच्छा, नक्कीच मात्र सन्नी नील वडाची संघानं हा निर्णय सांगितलेला आहे। मी जातोय विघ्नहर्ता 11 दबकेकडे। दबके ही टार्गेट दिलेलं आहे आपल्याला 30-35 धावांवरती रोखायचं आहे, तर एकदमच चांगला ट्रॅक आहे। तर आपण या ट्रॅकवरती किती उच्चांक गाठू शकाल? टार्गेट असं सांगून करता येत नाही, पण आम्ही 60 ते 70 मध्ये जाण्याचा प्रयत्न नक्कीच करू। अरे क्या बात है, कभी कभी हाथों को लगी हुई मेहंदी भी हाथ को भी काला बना देती है। देखना पडेगा दोनों ही धावांची आवश्यकता आहे। किती नंबर पर्यंत आपल्याकडे बॅट्समन्स आहेत? माझ्याकडे 8 नंबर पर्यंत बॅट्समन्स आहेत। नक्कीच हा कॉन्फिडन्स लेवल आहे विघ्नहर्ता तळवले संघाचा की कमीत कमी 60-70 पर्यंत आम्ही स्कोर उभारण्याचा प्रयत्न करू। आणि सन्नी नील संघाचा कर्णधार मंदार कदमने सांगितलं की समोरच्या टीमला आम्ही 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। नक्कीच हा येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना हा जुगलबंदीचा सामना मिळेल। दोघांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। माझ्यासोबत या संघाचे टॉस का बॉक्स मध्ये सुभाष दळवी शॉट येतोय। धन्यवाद। घेऊन जातो पुन्हा एकदा मायक्रोफोन कडे रोशनच्या बॅट मधून आणि मला असं वाटतंय दर्शन सॉरी स्टार स्पोर्ट्स लाईव्ह वर जो राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर मध्ये हा सामना चालू आहे आणि 67 चेंडूंमध्ये 100 धावांची अप्रतिम खेळी किंग कोहलीच्या माध्यमातून होते आहे। स्वागत
फायटर्सचा संघ विजयी झालाय. पहिल्या